ओके. अभंग 12वा आपण सुरुवात करतो आहे. कालपर्यंत आपला विचार 11व्या अभिमुखावर झालेला आहे. हा 12वा जो अभंग आहे हा सुद्धा 4च चरणाचा आहे. या 4 चरणाच्या अभंगामध्ये माऊली असं बोलतात, तीर्थ व्रत नेम भाविवन सिद्धी वयाची उपाधी तैसा हरी पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ बरोबरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हात. याचा 4 चरणाचा अभंग आहे. थोडा अर्थ पाहूया. तीर्थ व्रत नेम भाविविने सिद्धी. किती किती शब्द आलेले आहे. तीर्थ व्रत आणि नेम. हे तीर्थ व्रत आणि नेम भावेविन केलं, भाव नसताना केलं तर काही सिद्धी होत नाही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. इथं माऊलीने तोच मुद्दा जरा विषद केला. तीर्थ, तिथे तीर्थाचा उल्लेख आहे. व्रत वैकल्य केले, व्रत वैकल्य केले आणि त्याचा भाव नसेल तर नुसती क्रिया राहते, हाती क्षीण येतो. काय केलं, खूप केलं, हाती काही लागत नाही. एक वराडीत म्हण आहे, पकडलं आणि काही नाही सापडलं. तसंच काही भाग आहे. आणि म्हणून तीर्थ व्रत नेम, नेम म्हणजे काय, नित्य नेम. नेम हे शब्द आपल्याला काय दर्शवतो, नेम एखादी निश्चित क्रिया करणं. भावी विने सिद्धी, यांना अपेक्षित फळाची सिद्धी होत नाही. कारण तिथं काय नसलं तर भावी विन हा शब्द महत्त्वाचा आहे. भाव नसला तर भाव नाही माझा ते पाल्हाळते असं माऊली बोलतात. इथं तोच विषय. भावबळे आकडे एरवी नाकडे. हा या हरीला जर तुम्हाला स्वतःला त्याला कमीच करायचं असेल, त्याला प्राप्त करायचं असेल, त्याच्या स्वरूपाकडे जायचं असेल, हे शब्द आपल्या मराठीत म्हणतो आपण, पण खऱ्या अर्थाने काय, त्याची प्राप्ती. खरं तर त्याची प्राप्ती करून घ्यायला लागत. पण अज्ञानाचं आवरण दूर झालं की तो स्वयंसिद्धच आहे. आणि म्हणून भावबळे आकडे एरवी नाकडे. भावाने तो आकडला जातो, एरवी कळत नाही. आणि मग कसा, करतळे आवळे तैसा हरी. आणि हरी भावबळे करतळी आवळे. करतळी आवळा ज्याप्रमाणे स्पष्ट असतो त्याप्रमाणे हरी भावबळाने आकडला जातो. आणि एरवी तो भाव जर नसेल तर तो नाकडे, तो कळत नाही. माऊली पुढे बोलतात, पारियाचा रवा घेता भूमीवरी. आता पारा पाहिला आपण, पारा जर जमिनीवर पडला आणि त्याचे बारीक बारीक जर कण झाले तर तो कण आपल्याला हाती घेता येत नाही. भयंकर प्रयत्न करावा लागतात. एक तर तो हातीच लागत नाही. आता माऊलीने हा पारा कशासाठी वापरला, पारियाचा रवा घेता भूमीवरी. तो जर भूमीवर पडला आणि तो जर घ्यायचा असला हातात तर जे प्रयत्न करावे लागतात त्यासाठी माऊलीने काय केलं, त्या तो दृष्टांत दिला. यज्ञ परोपरी साधन तैसे. भूमीवरून पारियाचा रवा घेताना जेवढे महाकठीण आहे तसे परोपरी यज्ञ प्रयत्न करून केलेले साधन समजावे, माऊली बोलतात. आणि माऊली स्वतःचा स्वानुभव सांगतात. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. आपल्या सद्गुरूचं स्वरूप सांगतात. माझे सद्गुरू कसे निर्गुण आहे, परब्रह्मच आहे, प्रत्यक्ष चलित ब्रह्म समोर आहे. आणि म्हणून माऊली असं का बोलतात की आपल्याला समजावं म्हणून. हे माऊलींना समजलेलंच आहे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या. माझ्या सद्गुरूंनी काय केलं, काय दिलं माऊलीच्या हातात, हो संपूर्ण ज्ञान दिलं. कोणतं ज्ञान दिलं, जे परंपरेनं आलेलं आहे, आदिशंकरापासून जे आलेलं आहे ते परंपरेनं त्यांना दिलं. कसं आहे, शंकरांनी कोणाला सांगितलं, की दोघांची कथा आलेली आहे. शंकरांना पार्वतीला सांगितलं, ते मच्छिंद्रनाथांनी काय केलं, समुद्रामध्ये त्या मत्स्याच्या रूपामध्ये पोटात लपून चोरून ऐकलं. नंतर चोरून ऐकलं म्हणून काका म्हणतात हे चोरीचं धन आहे, हे सांगितल्याशिवाय पचत नाही. आणि म्हणून तो अभ्यास करावा याचा. आणि मग ते मच्छिंद्राने कोणाला सांगितलं, गोरक्षनाथांनी कोणाला सांगितलं, गैनीनाथांनी कोणाला सांगितलं, निवृत्तीनाथांना. आणि निवृत्तीनाथांना कोणी सांगितलं, ज्ञानोबांना. आता बघा,
मच्छिंद्र गोरक्ष गहिनी निवृत्तीनाथ इथपर्यंत नाथ 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 असं आलेलं आहे. पण ज्ञानदेव नाथ आहे काय? नाही आहे नाव. माऊलींनी नाथ संप्रदायाची परंपरा पुढे आणली, पण नाथ संप्रदायातलं शुद्ध तत्वज्ञानच फक्त आपल्याला सांगितलं. नाथ संप्रदाय आणला, नाथ संप्रदायाचं सगळं ज्ञान त्यांनी आत्मसात केलं निवृत्तींपर्यंत. पण निवृत्तीनाथाचा आदेश आहे की माझ्या सद्गुरूचा आदेश आहे की उघड कर, आणि म्हणून मी माऊलींनी सगळं ज्ञान आपल्याला उघड केलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचिके. प्रगट काय केलं? गुह्य प्रगट केलं माऊलींनी. आणि म्हणून नाथ संप्रदायाची परंपरा जी होती ती निवृत्तीनाथांपर्यंत आलेली आहे. कोणती? एक गुरु एक शिष्य परंपरा. कानात मंत्र सांगायचा, उघड करायचा नाही. निवृत्तीनाथांनी सुद्धा जोपासलं, पण निवृत्तीनाथांच्या सद्गुरूंचा आदेश होता म्हणून त्यांनी ज्ञानोबारांना सांगितलं हे उघड कर. आणि म्हणून ज्ञानोबारांना आपण ज्ञानदेव नाथ म्हणत नाही, ज्ञानोबा राय म्हणतो, माऊली म्हणतो. माऊली का म्हणतो? ज्या हृदयामध्ये द्वेष नाही, असं द्वेषरहित अंतःकरण जे आहे ते कोणतं अंतःकरण आहे? माऊलीचं अंतःकरण आहे. ज्यांना माऊलींनी त्रास दिला त्यांचा प्रथम विचार केला, ज्यांना माऊलींनी मदत केली त्यांचा विचार तर माऊलींनी केलाच, पण कधी? नंतर. त्यांना म्हटलं हे सज्जनच आहेत, पण हे खळांची व्यंकटी सांडो असं म्हणून त्या खळांचा विचार माऊलींनी प्रथम मांडला. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, माझे सद्गुरू प्रत्यक्ष परब्रह्म माझे सम्राट, दिले संपूर्ण माझ्या हाती, संपूर्ण दिलं माझ्या, त्यांनी काही त्यांच्याजवळ ठेवलेलं नाही असं माऊली बोलतात. असा थोडक्यात या 4 चरणाचा आपण विचार पाहिला. काका असं लिहितात आपल्या ग्रंथाचा निषेध करताना, श्रद्धे वाचून केलेली तीर्थयात्रा, श्रद्धे वाचून केलेलं व्रतवैकल्य, श्रद्धे वाचून केलेला नित्यनियम इत्यादी खटाटोप त्याचं काहीच फळ मिळत नाही, कारण श्रद्धाच नाही. म्हणून हेतू फार महत्त्वाचा आहे. मी कशासाठी करतो? म्हणून इथं जर हेतू मला त्याची प्राप्ती करायची असेल, असं जर असेल तर ते प्राप्त होते. काका नेहमी असं आपल्याला सांगतात की कीर्तनाचा कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमात मग ती टाळ मृदंग सगळे साथ संगत करणारे येतात. मग मला त्यांनी आता पद म्हणू दिलं नाही म्हणून रागारागाने तो टाळ आपटून निघून जातो. काका म्हणतात हे कशासाठी आलो हेच कळत नाही. हे आपण कशासाठी आलो? नामचिंतन करण्यासाठी आलो, त्याची प्राप्ती करण्यासाठी आलो, आणि त्यांचं गुणगान करण्यासाठी आलो हे विसरून जातो. आणि मग आता मला पद म्हणू दिलं नाही, आता मला हे करू दिलं नाही म्हणून काय होते? तो टाळ आपटून निघून जातो. मला मृदुंगच वाजवू दिला नाही, काहीतरी नवीनच भांडण, नवीनच प्रॉडक्ट निर्माण होऊन जाते. म्हणजे कशासाठी आलो हेच कळत नाही. आता आपला अभ्यास वर्गात आपण सगळेजण बसलेला, कोणतरी काहीतरी सहज मुखातून निघालं त्याचं भांडण झालं समजा, असं होत नाही. पण म्हणजे काय? आपण कशासाठी आलो? आनंदासाठी आलो, आणि दुःख वाटायला काय आलं? दुःख वाटायला आलं. असं व्हायला नको. माऊली तर बोलतात श्रद्धे वाचून केलेले व्रतवैकल्य नित्यनियम इत्यादी खटाटोप असून त्यांना काहीही आपली प्राप्ती होत नाही. मात्र हा अध्यात्मशास्त्राचा प्रवास श्रद्धेशिवाय होत नाही. नुसती श्रद्धेनं काही प्राप्त होत नाही हे जितकं खरं, पण श्रद्धे वाचूनही प्राप्त होत नाही. माऊलींनी उदाहरण दिलं त्याचं. नुसदेयाची श्रद्धा, अर्जुनाला म्हणतात नुसदेयाची श्रद्धा, फक्त श्रद्धा, झोंबे पातशी परमपदा. तू जर परमपदाला प्राप्त करण्याची करत असेल अर्जुना, ते हे काही सोपं नाही. म्हणून नुसत्या श्रद्धेनं चालत नाही, पण श्रद्धेशिवायही चालत नाही. आणि इथं काका लिहितात श्रद्धेच्या बळावर सगुण हरीचे दर्शन होते व मी हरी असा अनुभव येतो. श्रद्धेने काका असं आपल्याला सांगतात की या परमार्थशास्त्रामध्ये श्रद्धेनेच प्रवास होतो. पहिल्यांदा श्रद्धा आपली अंधश्रद्धाच असते. अंधश्रद्धा म्हणजे काय? सद्गुरू सांगतात त्याच्यावर हो म्हणायचं आणि मग तसा प्रवास करायचा. अंधच आहे श्रद्धा, पण त्याचा अनुभव येऊ लागतो, अनुभवाची झलक मिळते. आणि अनुभवाची झलक मिळाल्यानंतर अरे मला आनंद मिळायला लागला, माझं मन प्रफुल्लित झालं, दुःखाचा लेश माझ्या अंतःकरणात नाही, आता निश्चयच मला बरं वाटायला लागलं आता, आणि पहिल्यापेक्षा मी बरा असा आपल्याला अनुभव आल्यानंतर आपण त्या मार्गाने आपण चालत 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 सद्गुरूंच्या सांगण्यानुसार चालतो. म्हणून पहिल्यांदा आपल्याला श्रद्धा
हे ठेवावीच लागते. मात्र जेव्हा अनुभव येतो तेव्हा त्या तळावर आवळा जसा स्पष्ट कळावा तसा स्पष्ट अनुभव येतो. म्हणजे कसा पहिल्यांदा शाब्दिक अनुभव आपल्याला येतो, शब्दाचे अर्थ कळतात, जरा बरं वाटायला लागते, मात्र नंतर आपल्याला त्याचा अनुभव येतो म्हणजे स्पष्ट येतो. आणि माऊली म्हणतात, भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा. करतळी आपल्या हातावर एखादा आवळा ठेवला, चारी बाजूने स्पष्ट दिसतो ना. करतळी करतळी तळावर, आवळे तैसा हरी, स्पष्ट दिसतो, कोण्या बाजूने पहा तर स्पष्ट त्याचा अनुभव येऊन जातो. माऊली पुढे म्हणतात, योगादी साधनांची खटपट, जमिनीवर सांडलेले पाऱ्याचे कण हाताने वेचण्याप्रमाणे बिकट आहे. योगादी साधनांची खटपट, योग याग विधी येणे नव्हे शुद्धी, वायाची उपाधी दंभ दर्भ. आता हे कोण सांगते? योगीराज माऊली सांगतात. साधे योगी नाही ते, योग्यांचे राजे. ते म्हणतात की योगाची या वाटा निघाले गा सुभटा. अर्जुना, योगाच्या वाटेने जे निघाले तया दुःखांची या भागा वाटा, त्यांना दुःखच प्राप्त झालं. आणि म्हणून योगादी साधने अत्यंत कठीण आहे असं माऊली बोलतात, काही हात लागत नाही. आणि म्हणून माऊली सोपं, आपल्याला जमेल, परवडेल, सहज शक्य असलेलं काय म्हणतात, तुम्ही हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. संसारिकांसाठी फार सुंदर माऊली, काहीच करू नका तुम्ही. रोग जाये दूध साखरे निंबका पिवावा. रोग जर दूध साखर न जात असेल तर कडुनिंबाचं पाणी काही पिण्याचं कारण आहे काय? माऊली ना, रोग जाये दूध साखरे निंबका पियावा, तैसे मनाचा मारू न करता. मन मारू नका, इंद्रिया दुःख न देता, पाण्यात उभं राहा, पंचाग्नी पेटवा, योग यागादी कठीण हे करा, काही करू नका. येत मोक्ष असे ऐता सर्वनाची माझी. श्रवणाचं महत्त्व सांगतात, श्रवण करा आणि काय करा, मोक्ष काय. इथं माऊली म्हणतात योगादी साधने करू नका, ते अत्यंत बिकट आहे. आणि माऊली म्हणतात, माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांनी काय केलं, मला निर्भेळ ज्ञान, निर्गुणरीचा अनुभव दिला. निर्भेळ, ज्या ज्ञानामध्ये कसलीही भेसळ नाही. काका म्हणतात आपल्याला भेसळीचा इतका अनुभव आहे की मी जर तुम्हाला म्हटलं की मी जर वाक्य म्हटलं की शुद्ध ज्ञान, लगेच तुम्हाला मला ज्ञान झालं असं वाक्य उच्चारल्याबरोबर काका म्हणत तुम्ही प्रश्न विचाराल मला, तुम्हाला कसं ज्ञान झालं, कोठून ज्ञान झालं, किती ज्ञान झालं, या सगळ्या ज्ञानाचे भेसळी आहे. पण ज्या ज्ञानामध्ये कोणतीही भेसळ नाही असं निर्भेळ ज्ञान माझ्या सद्गुरूंनी दिलं. निवृत्तीने दिले संपूर्ण माझ्या हाती दिलं. हे माऊलीने का सांगावं लागलं? आपला विश्वास बसावा म्हणून ते दिलंच होतं. पण ते स्वानुभूती माऊली का सांगतात की अरे माझ्याकडे या म्हणून. कोणाच्या मागे जावं याचं काही सूत्र आहे. कोणा मागे जावं, ते माऊली असू दे, तुकाराम असू दे, डॉक्टर काका असू दे, त्यांनी म्हटलं ते करायचं. कारण ते जे बोलतील ते फक्त कल्याणाच्या. माऊलींवर विश्वास का ठेवावा त्याचे कारण आपण पाहूया. काय करणार? ज्यांनी जड भिंत चालवली ते आपल्याला तारणार नाहीत काय? त्यांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला तो वेद म्हणतो, तर आमच्या डोक्यावर हात पडला तर मग आम्ही तर काही ना काही बोलणारच आहे ना, स्वरूपाची प्राप्ती होणारच आहे ना. ज्या माऊलींनी सच्चिदानंद बाबांना मेलेल्या व्यक्तीला जिवंत केलं ते माऊली मला तरुण नेणार नाहीत काय याचा विचार आपण करावा. हे उदाहरणं कशासाठी वापरावे? हे कर्तृत्व त्यांचं जे आहे ते प्रगट, हे सगळं उदाहरणं चमत्कार म्हणून नका घेऊ, पण दररोज बोलायचे. काय बोलायचे? कोणते माऊली रेड्यामुखी वेद बोलवणारे, कोणते माऊली जड भिंत चालवणारे, कोणते माऊली सच्चिदानंद बाबांना जिवंत करणारे, आणि कोणते माऊली 9030 ओव्यांचे ज्ञानेचे सुंदर ग्रंथ आपल्याला देणारे. हे सगळं आपल्याला काय म्हणावं लागते? त्याचे कर्तृत्व प्रकट केल्याशिवाय आपला विश्वास बसत नाही. म्हणा सगळा प्रवास कशाने चालतो? श्रद्धेच्या आधारावर चालतो. आणि म्हणून भाव तोच देव, यानुसार भावाच्या अनिवार्य सामर्थ्यामुळे, भाव तोच देव या अनिवार्य सामर्थ्यामुळे सगुण हरीचे साकार दर्शन होते. सगुण हरीचं दर्शनाचं भाव बळे आकडे. भाव जर नसेल तर काही प्राप्त होणार नाही. भाव धरावाच लागेल. भाव शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व. अस्तित्व म्हणजे आहे आहे आहे. देव आहे आहे आहे.
म्हणून भावाची आर्तता पूर्ण असेपर्यंत हे दर्शन टिकून ती कमी होतात, ती विरून जाते. भावाची आर्तता इतकी असावी की त्यामुळे दर्शन होईल, त्याची प्राप्ती होईल. मात्र ते जर भाव कमी झाला तर तो विरून जातो. कार्यक्रमाचं आयोजन असते आपल्याकडे, आपण कार्यक्रमात येतो तेव्हा सत्वगुण वर येतो आपल्याला आणि काहीतरी करावं असं मनात येते. कार्यक्रम संपला, घरी जाईपर्यंत थोडं त्याची आर्तता आपली, त्याचा भाव कमी होतो. नंतर संसारात गुंतल्यानंतर आपल्याला ते विसरून जातो आपण. आणि नंतर मनात एक विचार येतो, पहिल्यांदा येत असेल तर विकल्प येतो, राहू द्या कधीतरी करावं, खूप वेळ आहे आपल्याला. आणि म्हणून असं म्हणतात की पुढच्या क्षणी मला मरण येईल असं म्हणून आपण काय करावं, परमार्थ करावा. विचार काय आहे की पुढच्या क्षणाला मला मरण येईल आणि म्हणून काय करावं, झडझडून व्हायला निघ, माऊली बोलतात. झडझडोनी, पहा किती सुंदर शब्द आहे. ताबडतोब म्हटलं काय माऊलींनी, झडझडोनी. झडझडोनी म्हणजे कसं, एखादा मनुष्य झोपलेला आहे आणि गाढ झोपेमध्ये आहे आणि पाणी घ्यावं त्याच्या तोंडावर काय करावं, आपण त्याच्या तोंडावर पाणी मारावं जोराने. तो ज्याप्रमाणे उठतो, त्याला पाणी लागल्याबरोबर मुखाला त्याला तो कसा उठतो, तसं झडझडून व्हायला निघ माझी भक्तीचे मार्ग लाग मग पावशी. असा जर आला तर अव्यंग निजधाम माझं निजधाम अव्यंग, ज्याला व्यंग नाही असं निजधाम तुला प्राप्त होईल. माऊली तेच बोलतात की भाव, त्या भावाने त्या सगुणाचं साकाराचं दर्शन होऊन जाईल. हाच भाव वा श्रद्धा असेल तर तीर्थाधिकांना सगुणाचे प्रेम वाढीस लागते. सगुणाचं प्रेम वाढल्याने भाव हा आधार आहे. आणि म्हणून अन्यथा ते उपचारात जमा होते. भाव जर नसेल तर उपचार, हे केलं ते केलं ते केलं ते केलं, उपचार हाती लागतील, बाकी काही हाती लागणार नाही. आणि म्हणून माऊलींनी इथं सांगतात, माऊली काय म्हणतात आपल्याला, सगळ्या संतांना असे दर्शन झालेले आहे, त्यांचा अनुभव कथन झालेला आहे, त्या भावाच्या बळावर झालेला आहे. म्हणून भावाच्या बळावर झालेल्या दर्शनाचा आपल्याला, आपण संतांच्या चरित्रामध्ये आपण त्या कथा पाहतो. आता ते कथा आपण बरेचदा पाहिला. आता विषय जरा पांगेल म्हणून, नाही तर नामदेव महाराजांना काय दर्शन झालं, जेव्हा सद्गुरूंची प्राप्ती झाली तर ते भगवंतांना मला, भगवंता कोरडी भाकरी का खातो, मी तुला तूप देतो समोर. म्हणून कुत्र्याच्या याच्यामध्ये आलेले भगवंत, त्यांना सुद्धा काय झालं, सर्वत्र ब्रह्मत्वाची प्राप्ती आहे, ब्रह्मत्वच आहे व्याप्त असं त्यांना अनुभव आलाच ना. त्याप्रमाणे भावयुक्त हरिनाम सोडून अष्टांग योगादी साधने करण्यात हव्यात जर धरला तर सर्व प्रयत्न अत्यंत खडतर असतात, हाती काही लागत नाही. माऊली म्हणतात डोंगर गिळायला गेला तोंड फाटणार नाही काय, इतका खडतर आहे. आणि म्हणून पाराफरशीवर विखरल्यानंतर हाताने वेचण्याची सेवा कठीण, अशक्य प्राय. तसे योगादी साधना केल्यानंतर कठीण आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात भाव धरा, भावाशिवाय भक्ती नाही. तशी साधने सिद्धीपर्यंत नेणे अत्यंत कठीण असते, भावाशिवाय तिथपर्यंत जात नाही. यम नियम आसनादी अष्टांगयोग, विवेक वैराग्य, षडसंपत्ती, ज्ञानयोग, यज्ञ दान तप कर्मयोग यापेक्षा भाव जो आहे, प्रेम समर्पणाचा नामयोग सोपा आहे. किती पाहिला आपण, यम नियम, त्यामध्ये नियम आहेत काही. आसनादी अष्टांगयोग कठीण आहे. विवेक, आता विवेकाचा विचार करताना खूप आपल्याला विचार करावा लागतो. वैराग्य फार कठीण. षटसंपत्ती, 6 प्रकारची संपत्ती, ज्ञानयोग, यज्ञ करताना कितीतरी नियम पाळावे लागतात. दान करताना अंतःकरणाचा औदार्य पाहिजे देताना. आणि तप करताना झिजवावं लागते शरीर. आणि कर्मयोग करताना सुद्धा आपल्याला शास्त्राप्रमाणे सगळं कर्म करावं लागते, कर्माचा लेप आपल्याला लागू द्यावा लागत नाही. यापेक्षा भाव हा अत्यंत, भाव बळे विचार काय करला, भाव सोपा आहे. प्रेम काही लागत नाही, त्या देवतेच्या प्रति प्रेम. आणि समर्पणाचा नामयोग, समर्पित होणे म्हणजे काय, हे सगळं यापेक्षा तुलनात्मक माऊली बोलतात, हे सोपं आहे. आणि श्रीगुरु निवृत्तीनाथ म्हणजे आहेत हे ब्रह्मसारखे निर्गुण आहेत. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण म्हणजे निर्गुण आहे. आणि मग त्यांनी काय केलं, निर्गुण असलेल्या सद्गुरूने दिले संपूर्ण माझे आहेत. त्यांनी माऊलीला निर्गुण ब्रह्माचाच उपदेश, अनुभव परिपूर्ण स्वरूपात मला दिला.
माऊली म्हणतात परिपूर्ण असे सद्गुरूने दिलं तेच परिपूर्ण ज्ञान मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून माऊली म्हणतात की हे सगळं कोणासाठी सांगितलं माऊलींनी? असोनी संसारी हा हरिपाठाचा अधिकारी आहे. पण असोनी संसारी हरिपाठाचा अधिकारी असताना दुसऱ्यासाठी नाही काय आहे? जे ब्रह्मचारी आहेत त्यांनाही आहे, जे दुसऱ्या उपासना करतात त्यांच्यासाठी आहे. पण मूळ माऊलींच्या समोर कोण आहे की संसारातल्या माणसाला हे खटपटी जमणार नाहीत. म्हणून काय कर, बसल्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या व्यक्तींबरोबर, उपलब्ध असलेल्या परिस्थितीत आणि तू जो व्यवसाय करतो त्याच परिस्थितीत तू काय कर, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असा संदेश देतात. आणि इथं माऊली 12वा अभंग जो आहे तिथं थांबतात. माऊली 13व्या अभंगाला प्रारंभ करतात. हा 13वा जो अभंग आहे हा सुद्धा 4 चरणाचा आहे. आता हा 13व्या अभंगामध्ये मुख्यत्वे काय विषय आला की हरिचिंतनातच समाधान आहे. बस, हरिचिंतन समाधान म्हणजे अंतःकरणाची एक अवस्था, अंतःकरणाचं सम्यक आधान. जोपर्यंत अंतःकरणात समाधान नाही तोपर्यंत सुख तुम्हाला मिळू शकत नाही. मी नेहमी तुम्हाला उदाहरण देतो की हायवेने जात होतो मी, एक मला मोठं हॉटेल दिसलं रिलायन्स पेट्रोल पंपच्या पुढे बाळापूर रोडने. तिथं लिहिलं होतं, त्यांनी स्लोगन लिहिलं होतं, पेट भरा लेकिन दिल नाही भरा. म्हणजे आमच्याकडचं जेवण कसं आहे की तुम्ही इतके जेवण कराल की तुमचं पूर्ण पोट भरून जाईल पण तुमचं दिल नाही भरा. म्हणजे याचा अर्थ असा की काय झालं, असमाधान राहील. आता ते स्लोगन जाऊ दे, इथं काय आहे, हरिचिंतनातच समाधान. असं एक हरीचं चिंतन आहे की त्या चिंतनामध्ये तुम्हाला समाधान होईल. बरं, मग पंचज्ञानेंद्रियांनी आम्ही जे विषय घेतो त्यात समाधान भेटत नाही काय? हे तुमच्या मनात विचारून देईल. पंचज्ञानेंद्रियांनी आम्ही जे विषय जे सेवन करतो त्यात तर आम्हाला समाधान भेटते असं वाटेल, पण त्याच्यामध्ये दोष आहे. त्याच्यामध्ये शंकर महाराज खंडरकरांनी त्याचे दोष फार विशद केले. ते असं म्हणाले, त्याचे दोष थोडेसे आपण घेऊया आणि पुढे जाऊया. त्यांनी दोष वर्णन केले की काय काय वर्णन केले दोष. ते म्हणतात पहिला दोष जर असेल तर तो कोणता आहे, वैषयिक सुखाचा नाश होतो. ते कधीतरी असते कधीतरी नसते. आणि म्हणून दुसरं आहे वैषयिक सुख सातिशय आहे. सातिशय म्हणजे संसारात एकापेक्षा एक वरसड विषय आपल्याला मिळतात. म्हणजे आपल्याला एखादा विषय आपण घेतला त्याच्याविषयी चांगला विषय मिळतो, सातिशय आहे. मग त्यातला दोष आहे. तिसरा दोष आहे विषयिक सुख परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न म्हणजे एक विषय भोगून कधीच समाधान होत नाही, लगेच दुसरी इच्छा होते. यांनी फार सुंदर उदाहरण दिलं. एखाद्या मनुष्याने पंचपक्वान्नाचं जेवण केलं आणि पंचपक्वान्नाचं जेवण झाल्यानंतर त्याला जर तंबाखू खायला मिळालं नाही तर अतृप्ती राहते. तेच उदाहरण दिलं मी तंबाखूचं. पंचपक्वान्नाचं जेवण केलं पण तंबाखूच मिळाला नाही, मग काय झालं, असमाधान आहे. मग तो त्यातला दोष आहे. आणि चौथा दोष आहे प्रत्येक वैषयिक सुख दुःख मिश्रित असते. त्याच्यामध्ये दुःखच असते. सुखाच्या आधी अंती तर दुःखच आहे. आणि म्हणून कधीकधी एखादा विषय भोगताना तो विषय बरा वाटतो, गोमटा वाटतो, पण त्याच्यामागे दुसरं दुःख येते. एखाद्या सुंदर गाडीत आपण प्रवास करत आहोत, गाडी इतकी चांगली आहे की आपल्याला धक्काही लागत नाही, अत्यंत खराब रोडून जातं तरी धक्का लागत नाही, पण पेट्रोल जळते त्याचं दुःख आहे. एखादं आपलं चांगलं आपण बाहेर गेलो हॉटेलमध्ये जेवण केलं तर आपण जेवण करताना आपल्याला ते सुख वाटते, पण बिल देण्याचं दुःख आहे. अशी त्यांनी 4 प्रकारचे दुःख सांगितले. माऊली इथं तो विषय जरा थोडक्यात मांडतात. माऊली म्हणतात की इथं हरिचिंतनाचं समाधान आहे आणि म्हणून त्याशिवाय दुसरं कुठेही समाधान प्राप्त होणार नाही. माऊली बोलतात समाधी हरीशी समसुखेविन न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवधीच उपाधी, जवद्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. 4 चरण माऊली बोलतात. अर्थ पाहूया थोडक्यात. समाधी हरीची समसुखेविन. समाधी जी हरीची आहे ते सुखरूप हरीची समाधी आहे. हरी कसा आहे, सुखरूप आहे.
आता सुखरूप हरी समाधी हरीची समसुखे विना, ते अशी हरीची जी समाधी आहे म्हणजे जे सुखरूप समाधी आहे ते न साधेल, तुम्हाला साधणार नाही. कधी तुम्हाला द्वैत बुद्धी असेल तर. पहा फळा देते, तुम्हाला जर द्वैत बुद्धी असेल तर जे हरीची समाधी सुखरूप आहे ते तुम्ही कदापि तुम्हाला जाणवणार नाही. म्हणजे द्वैत बुद्धीचा विनाश झाला पाहिजे, द्वैत बुद्धी तुमची गेली पाहिजे. द्वैत बुद्धी कधी जाईल? ज्ञान होईल तेव्हा. बरोबर आहे. दिसणारा मूर्खजळ हे खरं आहे असं जोपर्यंत वाटेल तोपर्यंत तुमचं आकर्षण जाईल. दिसणं बंद होणार आहे काय? नाही. पण दिसणारा मूर्खजळ जर हे खरं नाही असं वाटलं तर त्याचं आकर्षण वाढेल. माऊली बोलतात मृगजळाचे पुरं दुरून पाहावे. दुरूनच पाहायला पाहिजे, ते तिकडे आकर्षित होऊ नये. म्हणून या हरीची सुखरूप हरीची प्राप्ती तुम्हाला होणार नाही कुठपर्यंत? द्वैत बुद्धी असेल तर. समाधी हरीशी समसुखे विन न साधेल जाण द्वैत बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. आता बुद्धीचं वैभव काय आहे तर आपल्याला बुद्धीचे वैभव आपल्याला माहीत आहे की बुद्धीच्या बळावर आपण काय करतो, खूप खूप काही काही करण्याचा प्रयत्न करतो. पण बुद्धीचं वैभव जर खरं काय असेल, माऊली म्हणतात एका केशिराजी सकळ सिद्धी. एका केशिराजीची प्राप्ती म्हणजे बुद्धीच्या निश्चयात्मक बुद्धीनं त्या पांडुरंगाची प्राप्ती करून घेणे. केशिराजी म्हणजे काय? त्या परमानंदाची प्राप्ती करून घेणं हेच वैभव आहे, अन्य वैभव नाही. जे जे वैभव आपल्याला वाटतात वैभवात मी हे करेल मी ते करेल, हे लौकिकातली प्राप्ती आहे. म्हणून एकमेव प्राप्ती कोणती असेल तर ते माऊली म्हणतात की समाधी सुखा वाचून अन्य तुझे बुद्धीचे वैभव नाही, सकळ सिद्धी एका केशिराजे. आणि तो असा केशिराजे जो आहे त्याची प्राप्ती करून घेणं, परमात्मा पांडुरंगाची प्राप्ती करून घेणं हेच बुद्धीचं वैभव आहे. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. आता जो त्या परमानंदी मन नाही, त्याची फोड करताना डॉक्टर काकांनी फार सुंदर केली. काका असं म्हणाले, जो त्या परमानंदी मन नाही, त्या परमानंदामध्ये त्या परमेश्वराकडे त्या परमात्मा पांडुरंगाकडे जोपर्यंत तुमचं मन नाही तोपर्यंत रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी. हे उपाधी जे आहे ते तुम्हाला बरी वाटेल जोपर्यंत तुम्हाला मन नाही. पण त्याच्यात मन केलं की काय होईल? ही उपाधी ठरेल. एकदा त्या परमात्मा पांडुरंगाच्या तुम्हाला प्रेम लागलं हे उपाधी ठरेल. म्हणजे काय की ह्या रिद्धी कशा असतात? लौकिकातली प्राप्ती करून देतात. आणि म्हणून ज्ञानदेवी रम्य रमणवे समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. माऊली सांगतात हरीचे सर्व काळ चिंतन असल्यानेच ज्ञानदेवी म्हणजे ज्ञानवार येतात रम्य समाधान मला रमलं, माझं अंतःकरण रम्य झालं. मला काय कळलं की हरीचं चिंतन मी करतो. हे स्वतःचा स्वानुभव व्यक्त करतात. डॉक्टर काका पुढे आपल्याला वर्णन करतात, सुखरूप व अद्वैतरूप समत्वाने सर्वत्र व्यापून असलेल्या हरीशी एका केशिराजाच्या कृपेने साधणारी ऐक्यरूप समाधी द्वैत बुद्धी साधणार नाही. एका त्याची प्राप्ती झाली नाही झाली की द्वैत बुद्धी तुम्हाला राहणार नाही. मानवी बुद्धीचे खरे वैभव अशी समाधी साधण्यात आहे. म्हणजे काय वर्णन आहे की बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशिराजे सकळ सिद्धी. त्याची प्राप्ती करा. त्या परमानंदाची प्राप्ती ओढ, त्या परमानंदाची जर प्राप्तीची ओढ नसेल तर अन्य साधनांनी लाभणाऱ्या रिद्धी अडथळे निर्माण करतात. अध्यात्मशास्त्रामध्ये रिद्धी सिद्धी हे अडथळे आहेत. एक मनुष्य निघाला पंढरपूरला आणि तो परभणीपर्यंत गेला आणि परभणीपर्यंत तिथंच थांबला, काही आकर्षणानं थांबला आणि तो पंढरपूरला गेला नाही. आता घरच्या लोकांना वाटलं पंढरपूरला गेला आणि पंढरपूरच्या लोकांना वाटलं आलाच नाही, मध्येच थांबला ना. ही रिद्धी लौकिकातली प्राप्ती करून देते. याने खूप असं लौकिकातली प्राप्ती झाल्यामुळे लोक आकर्षित होतात आणि म्हणून आपल्याला तिथं काही त्याची प्राप्ती होत नाही. ज्या तत्वाची प्राप्ती व्हावी परमानंदाची ती होत नाही आणि त्या लौकिकामध्ये तो रमून जातो. आणि म्हणून माऊली त्याचं वर्णन करतात, जो त्या परमानंदी म्हणून तोपर्यंत त्या रिद्धी आकर्षण आहे. माऊली स्वतः अनुभव सांगतात की त्यांनी हरिनामाचे अखंड चिंतन केल्याने अत्यंत रमणीय असे समाधान त्यांना प्राप्त झाले, त्यांच्या ठाई रमले.
हा स्वतःचा स्वानुभव सांगतात. कधी कधी स्वानुभव सांगितल्याशिवाय एखादी गोष्ट पटत नाही. मला जर एखादा स्वानुभव सांगायचा असेल तर मी सांगेल की मी हरिपाठ करतो, मग तेव्हापासून मला असं बरं वाटते. असं सांगितलं की तुमचा विश्वास बसेल की नाही. पण हा कोण सांगते? माऊली सांगतात की माझं मन का रमलं की हरीचं चिंतन सर्व काळ केलं आणि म्हणून रम्य मला समाधान लाभलेलं आहे. नाम व नामी यात भेद नाही असं शास्त्र सांगते, संत सांगतात, श्री गुरु सांगतात. नाम आणि नामीमध्ये अभेद आहे. द्वैत दुःखात कारण आहे आणि द्वैत दुःखाला कारण असले जोपर्यंत द्वैत बुद्धी आहे तोपर्यंत त्या सुखरूप तत्वाची प्राप्ती होणार नाही. न जाणलेलं द्वैत बुद्धी. जीव व हरिरूप ब्रह्म या ज्याप्रमाणे द्वैत नाही. हरी म्हणजे आत्मा, हरी म्हणजे ब्रह्म, बस. हरी म्हणजे आत्मा, हरी म्हणजे ब्रह्म. शास्त्राचे सगळे शब्द लावून टाका. संवित म्हणा त्याला, आत्मा म्हणा. आणि म्हणून त्याप्रमाणे हरिनाम व ब्रह्मरूप हरी यात भेद नाही. हरी सुखरूप असल्याने व सर्वत्र समत्वाने व्यापून असल्याने सुखही व्यापक आहे. आता तो हरी सुखरूप आहे आणि तोही व्यापक आहे आणि म्हणून तो सुखही सुद्धा व्यापक आहे. भय व दुःखाला अद्वैत रूप सुखा स्थानच नाही. अद्वैत रूप सुखामध्ये भय आणि दुःखाला कारण नाही. म्हणजे जिथं अद्वैत आहे तिथं भय नाही, तिथं दुःख नाही. आणि म्हणून सगळ्या संतांचा अनुभव काय? दुःख नाही औषधा एवढे. औषधासारखं सुद्धा दुःख नाही. काकाचं वाक्य सांगतो. काकाने प्रत्यक्ष मला म्हटलं, काय म्हणतं, अरे या जगामध्ये सुखरूप जगण्यासारखं सोपं काम कोणतं नाही. किती मस्त वाक्य आहे. आपलं वाक्य म्हणा आपण. काय म्हणतो? या जगात सुखाने जगण्यासारखं कठीण काम कोणतं नाही. हा आपला अनुभव. त्यांचा अनुभव काय? सोपं काम कोणतं नाही. सुखाने जगण्यासारखं सोपं काम. पण कधी त्या पदार गेल्यावर आपल्यासाठी तर दररोजचा सकाळचा संध्याकाळ निघाली बरं वाटते. बरा गेला दिवस. म्हणजे आपली जीवाची अशी स्थिती. नाम व नामी यात द्वैत नाही. नामचिंतन व ब्रह्मचिंतन यात सुद्धा भेद नाही. म्हणून नाम हे साधन वापरून ब्रह्म या साध्याची प्राप्ती करून घ्यावी असं काका म्हणतात. नाम हे साधन वापरा आणि काय करा? ब्रह्म या साध्याची प्राप्ती करून घ्यावी. हरिनाम व हरिसमाधी एक रूप आहे. हरिनाम आणि हरिसमाधी म्हणजे आपण नाम घेतलं की त्याची प्राप्ती होणार असा त्याच्यामध्ये आपला निश्चय दाखवतात. मानवी बुद्धीच्या विकासाची परिसीमा हरिसमाधीच्या प्राप्तीत आहे. आपल्या बुद्धीचं वैभव अन्य नाही तुझे. एका कैशिराजे सकळ सिद्धी. पूर्ण बुद्धीचं वैभव काय असेल तर त्याची प्राप्ती करून घ्यावी. बुद्धीनेच हरी व हरिरूप समाधी याचे शब्दज्ञान करून घेऊन बुद्धीचे प्रकाशन करणाऱ्या हरिरूप आत्मस्वरूपात तिने स्वतःला हरवण्यात तिचे वैभव आहे. म्हणजे बुद्धीचं वैभव कशात आहे? एकदा त्या हरीची प्राप्ती करून घ्यावे आणि तिचं स्वतःचं वैभव लुप्त होऊन जावं. म्हणजे तिथं दुसरा कोणी उरत नाही. माऊलींची ओळी आहे. कठीण ओळी आहे जर समजायला. माऊली म्हणतात, जो जाणीव करी तोच नेणे. मी झालो असे म्हणे तो काहीच नेणे. कोणी जर असं म्हटलं की मला त्याची प्राप्ती झाली तर तो झालेला नाही. मात्र कोणी असं बोललं नाही तो झालेला असा. म्हणजे कोणी जर म्हणते मी ब्रह्म झालो, मी ब्रह्म झालो, तो ब्रह्म झालेला आहे काय? नाही. का नाही? मी ब्रह्म आहे म्हणणारा कोणतरी वेगळा आहे ना, जीवरूपाने सांगतो ना. आणि तो जर ब्रह्म झाला असेल तो सांगायला दुसरा कोणी उरेल काय? कारण अद्वैत रूपात कोण कोणाशी बोलणार, कोण कोणाला सांगणार. आणि म्हणून ब्रह्मदेव, विष्णू, महेश या ईश्वरूप केशींच्या स्वामींच्या म्हणजे आत्मस्वरूप हरीच्या कृपेनेच महासिद्धी प्राप्ती होते. त्याच्याच कृपेनं कोणती सिद्धी प्राप्ती होते? त्याची सिद्धी प्राप्ती होते. फक्त केशिराज आत्मा सत्य आहे. केशिराज म्हणजे काय? केशिराज शब्द आत्मा या नावाने आलेला आहे. बस. केशिराज म्हणजे माऊलींनी म्हटलं पण तो आत्मा म्हणूनच शब्द आलेला आहे. असे ज्ञान झाल्यावर संकल्पाचे कारण दृश्य जगतात उरत नाही. आणि माऊलीच्या मध्ये म्हणतात की या सिद्धीमुळे जगात स्वतः मिरवण्याची व सत्काराची नुसती कटकट मागे लागते. ह्या रिद्धिसिद्धी आहेत ना, या रिद्धिसिद्धी जर आल्या तर या लौकिकाची प्राप्ती होते. लोक तुम्हाला मानायला लागतात.
तुम्ही एक छोटंसं रिद्धी-सिद्धी, तुमच्या घरासमोर गाड्यांची रांग लागते सकाळी सकाळीच. खूप लोक येतात तुम्हाला विचारायला. मग इथं काय होते की सत्काराची कटकट मागे लागते. पण आता सत्काराची कटकट कोणाला आहे? ज्याला हे ज्ञान झालं त्याला सत्काराची कटकट आहे. पण ज्याला ज्ञान झालं नाही त्याला सत्काराची कटकट आहे काय? अरे सत्काराच्या कटकटीसाठी लोक भांडण करतात की माझं नाव घेतलं नाही म्हणून. सत्कारासाठी लोक अक्षरशः कितीतरी म्हणतात की माझं नाव झालं पाहिजे. आणि म्हणून हे कोणाची अवस्था माऊली सांगतात? त्या साधुता आलेल्या अंतःकरणाची अवस्था आहे. माऊलीची ओवी आहे. माऊली म्हणतात की महत्त्व हारवी, ज्याला अशी प्राप्ती झालेली आहे, ज्ञान झालेलं आहे, तो स्वतःचं महत्त्व हरवून टाकतो. का हरवतो? लोक मला मानतील. एक त्याला भीती वाटते, लोक मला मानतील. पहा, त्याला भीती काय वाटते की लोक माझं काय करतील, माझ्या मी असा चांगला आहे असं लोक लौकिक करतील. मग लौकिकाचा उद्वेग. मग आता लौकिकाचा उद्वेग येतो, महत्त्व हरवतो, चातुर्य लपवी. स्वतःचं चातुर्य जे आहे, ब्रह्मस्वरूपाचं जे ज्ञान आहे ते लपवून टाकतो. मग आता हे लपवण्याला काय कारण आहे? मग माऊली म्हणते वेडे पण मिरवी जगा लागी. जगाला तो वेडा होतो, वेड्यासारखं वागतो. आणि म्हणून लोक त्याला वेडा म्हटलं की सोडून देतात. मग लोक त्याच्याकडे जात नाहीत. आणि मग त्याचा लौकिकाचा उद्वेग असल्यामुळे लोकांना त्याच्यामध्ये काय अधिकार आहे कळत नाही आणि त्याची साधना भंग पावत नाही. आणि म्हणून तो लोकांमध्ये येत नाही, लोकांत येतच नाही, तो एकांतातच राहतो. एकांतात जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला त्याचा अधिकार टिकतो. आणि लोकांतात आलं की लोक त्याचं पतन करतात. आणि म्हणून तो काय करतो? लौकिकाचा उद्वेगू, शास्त्र त्याला आवडत नाही, महत्त्व हारवी, चातुर्य लपवी, वेडेपण मिरवी जगा लागी, आत्मचर्चे चतुरू एरवी वेडा. हे सगळं करताना तो काय करतो? वेडेपण पांघरून घेतो. गजानन महाराजच्या चरित्रामध्ये कथा आलेल्या आहेत. गजानन महाराजांना कोणी ओळखत नव्हतं सुरुवातीला. एका जणाने ओळखलं, नंतर देवत्व त्यांना दिसलं. तोपर्यंत कसे होते ते लुप्त होते. कुठेतरी पत्रावळीचं अन्नाचे कण खात होते. आणि म्हणून ते अयनी आहेत. त्यांचा जन्मोत्सव असतो काय? नाही. त्यांना काय कोणता दिवस करतो आपण? प्रगट दिन. ते प्रगट झाले कारण ते अयोनी आहेत. माऊली इथं बोलतात की वेडेपण जगा लागे, आत्मचर्चे चतुरू एरवी वेडा. कारण परमानंदाची प्राप्ती झाल्या कोण रिद्धिसिद्धीला मागे लागे. रिद्धिसिद्धी फार अलीकडची आहे म्हणून ते मागे लागत नाही. एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये कथा आलेली आहे, तेवढं सांगून संपवतो. एकनाथ महाराजांच्याकडे एक आला पंडित. तो म्हणाला, संध्याकाळच्या वेळेस आला, त्यांची पूजा वगैरे चालू होती. तो म्हणाला मला तुमच्याशी वाद करायचा. वाद म्हणजे तत्व निरूपण करायचा. वाद शब्दार्थ तत्व सांगणे. ते म्हणाले की मला वाद करायचा नाही. तो म्हणे मला वाद करायचा आहे. पण ते म्हणे मला वादच करायचा नाही तर तुम्ही कशाला वाद करतो? तो म्हणे मग तुम्ही जयपत्र द्या. मी जिंकलो, तुम्ही हरले. ते म्हणे जयपत्र वादच झाला नाही, तुम्ही जयपत्र देऊ कसं? मग तो म्हणाले तुला वादच करायचा ना, उद्या सकाळी बघू. तो आता आला, तू थांब, तू आराम कर, उद्या सकाळी बघू. आणि म्हणून त्यांना एक रूम दिली. त्या रूममध्ये एकच दरवाजा होता, एक खिडकी होती. आणि तो रूममध्ये थांबला. रूममध्ये थांबल्यानंतर तिच्या रिद्धिसिद्धी त्यांना प्रसन्न केल्या होत्या. त्या रिद्धिसिद्धीच्या मूर्त्या त्यांनी काढल्या, त्याची यथासांग पूजा केली. ती जी साधना करायची ती साधना केली. रात्री तो झोपला, जेवण वगैरे करून दरवाजा बंद केला, खिडकी बंद केली. अन्य कुठेही दरवाजा वगैरे नाही. अशा अवस्थेत तो झोपला. सकाळी पहाटे उठतो तर रिद्धिसिद्धी नाही. पहिला संशय आला, एकनाथ महाराजांनी चोरी केली, कुठून तरी त्यांनी आपल्या मूर्त्या चोरल्या, असा पहिला संशय मनात आला. पण नंतर मला दरवाजा बंद आहे, खिडकी बंद आहे, कुठून कुठून घेण्याची व्यवस्था नाही. आणि मग झालं कुठे? आणि म्हणून दरवाजा उघडून पाहता तर एकनाथ महाराज उठलेले होते. आणि त्या रिद्धिसिद्धी जी आहेत त्या एकनाथ महाराजांच्या पूजेची व्यवस्था करत होत्या. कोणी एकनाथ महाराजांच्या पूजेची तिथं झाडझूड करत होत्या, काही त्यांनी फुलांचे हार तयार करत होत्या, काही त्यांचं आता बसण्याचं आसन मांडत होत्या. आणि मग त्याला वाटलं की ज्या रिद्धिसिद्धींची मी एवढी पूजा करून सगळं त्यांना जोपासतो ते यांच्या सेवा करतात. आणि नंतर तो शरण गेला, अशी ते कथा आलेली आहे. म्हणून माऊली म्हणतात या रिद्धिसिद्धी लौकिकातली प्राप्ती करतील, पण त्या परमानंदाची प्राप्ती करत नाही. जोपर्यंत रिद्धिसिद्धीच्यामध्ये मन आहे तोपर्यंत परमानंदाची प्राप्ती होत नाही. अशा दोन्ही अर्थाने माऊली सांगतात. आणि म्हणून माऊलींचा जो हा या अभंगामध्ये माऊली स्वतःची स्वानुभूती सांगतात.
की माझ्या सद्गुरूंच्या कृपेनं मला रम्य समाधान लाभलं, कारण त्यांनी संपूर्ण ज्ञान माझ्या हाती दिलेलं आहे असं माऊली वर्णन करतात आणि आपल्याला सांगतात की तुम्ही काय करा की मला जो अनुभव आला, माझ्या सद्गुरूंचा उपदेश मी ऐकला, मला जो अनुभव आला तोच अनुभव तुम्हाला यावा, सांसारिकांना यावा, आणि सांसारिक डोळ्यासमोर ठेवून माऊली आपल्याला उपदेश करतात. हरिमुखी म्हणा, पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.